नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षाच होमिओपॅथीमध्ये तुमचं स्वागत करते. माझा आजचा टॉपिक आहे मायग्रेन. आता मायग्रेनला अर्धशिशी असंही म्हणतात. जनरली सगळ्यांनाच डोकेदुखीचा त्रास असतो. काहींना काही स्ट्रेस फॅक्टरमुळे कधी डोकं दुखतं. महिलांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे कधी डोकेदुखीचा त्रास होतो. कधी उन्हात गेल्यानंतर डोकेदुखीचा काहींना त्रास होतो. काहींना ब्लड प्रेशरमुळे त्रास होतो. अशा ह्या डोकेदुखीमध्ये मायग्रेन हा नक्की काय प्रकार आहे? मायग्रेनमध्ये कशा प्रकारचं डोकं दुखतं? आणि तुम्हाला पण असं जाणून घ्यायचं आहे की आपल्याला मायग्रेनचा त्रास तर होत नाही ना, तर बघा मायग्रेनमध्ये कसं असतं. आता मायग्रेन म्हणजे अर्धशिशी. त्या अर्धशिशीमध्ये पेशंटला एक तर राईट साईडला किंवा एक तर लेफ्ट साईडला अशा एका साईडलाच डोकेदुखीचा त्रास असतो. आणि ही डोकेदुखी इतकी इंटेन्स म्हणजे तीव्र स्वरूपाची असते की पेशंट कोणत्याही गोष्टीचा आवाज सहन करू शकत नाही, कोणताही प्रकाश सहन करू शकत नाही, कोणत्याही प्रकारचा वास सहन करू शकत नाही. त्याला त्या डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की पेशंटला अंधाऱ्या खोलीत पडून राहावंसं वाटतं. लिटरली डोक्याभोवती टाईट बँडेजिंग करावंसं वाटतं. आणि त्याच्याबरोबरच पेशंटला उलटीसारखं वाटणे, उलटी होणे असाही त्रास होतो. आता ह्या जो मायग्रेनचा त्रास सुरू होतो त्यावेळेला सुरुवातीला ऑरा स्टार्ट होतो. आता ऑरा म्हणजे काय, तर ब्लाइंड स्पॉट्स डोळ्यासमोर दिसणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, नंतर वेव्ही लाईन्स असं पिक्चर ऑरामध्ये बघायला मिळतं. आणि हा ऑरा सुरू झाल्यानंतर अर्धा एक तासानंतर पेशंटला डोकं तीव्र स्वरूपात दुखायला लागतं. हे तीव्र स्वरूपात जे डोकं दुखतं ते साधारण 4 तासापासून ते 3 दिवसांपर्यंत 4 hours to 72 hours पेशंटचं डोकेदुखी राहू शकते. पण प्रत्येकाच्या वेगवेगळे असतं. काहींना एखाद दिवस दुखतं आणि मग ते कमी होतं. पण अशा वेळेला त्यांना महिन्यातून 2-3 एपिसोडसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. आता ह्या मायग्रेनचे कॉजेस काय आहेत? कॉजेस बघायला गेले तर फर्स्ट जेनेटिक आहे. आईवडिलांना जर असेल तर मुलांमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतर हा आजार स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतो ड्यू टू हार्मोनल चेंजेस. हार्मोन्स चेंज होणे यामुळे स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त बघायला मिळतो. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटलमध्ये जर अचानक वेदर खूप चेंज झालं, म्हणजे खूप उन्हाळा एकदम वाढला किंवा खूप थंडी जर वाढली तरही पेशंटला असा त्रास बघायला मिळतो. आता ह्या मायग्रेनला ट्रिगर करणारे कोणते फॅक्टर आहेत, तर हा वाढवू होऊ शकतो. तर फर्स्ट आहे, जर पेशंट सनस्ट्रोक असेल, जर खूप जास्त उन्हामध्ये गेला, उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्या कारणानेही असा हा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. सेकंड फॅक्टर आहे, जर खूप जास्त लाऊड नॉईज असेल, म्हणजे काही एखादं म्युझिक, कोणत्याही इव्हेंटला गेल्यानंतर म्युझिक जोरात असेल किंवा डीजेचा आवाज असेल तर ते व्हायब्रेटिंग सेन्सेशनमुळे पेशंटला खूप जास्त त्रास होऊ शकतो. थर्ड फॅक्टर स्लीप डिस्टर्बन्सेस. जर रात्री खूप जागरण झालं, पेशंटला पूर्ण झोप झाली नाही, तर ज्याला मायग्रेनचा त्रास असेल तर तो वाढू शकतो. किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी जर जास्त झोपणं झालं तरीही या पेशंटमध्ये बघायला भेटतं की मायग्रेन जास्त वाढतो. त्याच्यानंतर एक कॅफेन. जर कॉफी घ्यायची सवय आहे, जर दिवसातून 3 ते 4 वेळा जो माणूस कॉफी घेतो आणि त्यांनी जर 1-2 दिवस कॉफी जर बंद केली, जर कॉफीचं विड्रॉल झालं तरीही हा त्रास वाढू शकतो. आणि नंतरचं आहे जर स्ट्रेस, कोणत्याही कामाचं, कोणत्याही गोष्टीचं जर वर्कलोड असेल जास्त आणि त्याचा जर स्ट्रेस असेल, टेन्शन्स असेल, तर त्याच्यानेही मायग्रेन हे वाढू शकतं. आता या मायग्रेनसाठी होमिओपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट आहे, तर R16 म्हणून एक मेडिसिन आहे, डॉक्टर रेकवेग यांचं. ते मेडिसिन मायग्रेनसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यातले तुम्हाला 10-10 थेंब दिवसातून 3 वेळा घ्यायचे. 10 थेंब अर्धा ग्लास कोमट पाण्याबरोबर दिवसातून 3 वेळा हे औषध घ्यायचे. आणि औषध घेण्यापूर्वी अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर काही खायचं नाही आहे. हे एक उत्तम मेडिसिन. आणि अशी बऱ्याच प्रकारची मेडिसिन आहेत. एक बेलाडोना म्हणून मेडिसिन आहे, ते स्पेशली राईट साईड, म्हणजे उजव्या बाजूची डोकेदुखीचा ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ज्यांना खूप थ्रोबिंग म्हणजे अगदी डोक्यामध्ये हॅमरनी मारल्यासारखं, हातोडीनी वार ठोकलं इतकंच पेन होत असेल, कोणत्याही मोशननी, कोणत्याही आवाजाने, खाली झोपल्यानंतर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये जरी पेशंटला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी बेलाडोना खूप चांगलं मेडिसिन आहे. नंतर एक जेल्सेमियम म्हणून आहे. जेल्सेमियममध्ये पेशंटला जर डल म्हणजे साधारण डोकं दुखायला लागतं, नंतर हळूहळू अंधारी येते पेशंटच्या डोळ्यासमोर आणि पेशंटचं डोकं जड होणे असा ज्या प्रकार दिसतो, खूप जास्त डोकं जड व्हायला लागतं, त्या पेशंटमध्ये जेल्सेमियम खूप चांगलं वर्क करतं. नंतर आहे ग्लोनोइन. ग्लोनोइन हे स्पेसिफिक मेडिसिन आहे सनस्ट्रोक, म्हणजे उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्यानंतर जेव्हा अचानक हा एपिसोड सुरू होतो, खूप जास्त डोकं दुखायला लागतं, तर सन हेडेक ज्याला म्हणतात आणि डोक्यामध्ये हीट निर्माण झाल्यासारखी वाटते, त्याच्यासाठी ग्लोनोइन खूप चांगलं मेडिसिन आहे.
नंतर आहे सेपिया. सेपिया हे जे मेडिसिन आहे ते लेफ्ट साइडेड, डाव्या बाजूची ज्यांना डोकेदुखी आहे आणि मेनली फिमेल्ससाठी हे मेडिसिन आहे, ज्यांना ड्यू टू हार्मोनल चेंजेस जर ही डोकेदुखी चालू होत असेल, मेनोपॉझल पिरियडमध्ये जर चालू होत असेल तर सेपिया हे मेडिसिन खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे बरेच होमिओपॅथिक मेडिसिन आहेत जे मायग्रेन परमनंटली क्युअर करतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या 10 ते 12 वर्ष त्रास असलेल्या पेशंटमध्ये अगदी परमनंट क्युअर मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही नक्की होमिओपॅथी ट्रीटमेंट मायग्रेनसाठी घेऊ शकता. प्रॉपर होमिओपॅथिक डॉक्टरला कन्सल्ट करून तुम्ही जर पेशंट्सनी 2 ते 3 महिने जर हे मेडिसिन घेतलं तर तुमचा मायग्रेन पूर्णपणे बरा होईल. मी असे सगळे मेडिसिन नेक्स्टच्या डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण तुम्ही मायग्रेनचा त्रास असेल तर नक्की होमिओपॅथी ट्रीटमेंट द्या, तुम्हाला परमनंट क्युअर मिळेल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. थँक्यू.